नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, राज्यात जिवंत 7/12 मोहीम राबवली जाणार आहे। या जिवंत 7/12 मोहीम अंतर्गत 7/12 वरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांची जी नोंदणी प्रक्रिया आहे तर ती पूर्ण केली जाणार आहे। राज्य सरकारने एक शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे, ज्यात 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत जिवंत 7/12 मोहीम ही राबवण्यासाठी राज्य सरकारने हा जो शासन निर्णय तो प्रसिद्ध केलेला आहे। मित्रांनो, महसूल विभागाच्या अंतर्गत 100 दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत दिनांक 1 मार्च 2025 पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जिवंत 7/12 मोहीम राबवण्यात येत होती। सदर मोहिमेची शासन स्तरावर माननीय महसूल मंत्री महोदय यांनी दखल घेऊन सदर मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत। मित्रांनो, तर एकंदरीत जिवंत 7/12 मोहीम काय, तर जेवढी तुमच्या गावामध्ये मयत खातेदार असतील तर त्यांना जी वारस नोंदणी तर ती वारस नोंदणीची जी प्रक्रिया आहे तर ती जिवंत 7/12 मोहीम अंतर्गत ही फास्ट प्रोसेसमध्ये केली जाणार आहे। मित्रांनो, त्यासाठी जे तलाठी मंडळ आहे किंवा तुमच्या गावाचे जे तलाठी असतील तर त्यांच्याकडे तुम्हाला जायचं आहे। मित्रांनो, एकंदरीत हा जो शासन निर्णय तर या शासन निर्णयामध्ये जिवंत 7/12 मोहीम बद्दल संपूर्ण माहिती ही दिलेली आहे। तीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्येच्या माध्यमातून समजून सांगणार आहे। मित्रांनो, त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आपण अशाच महत्त्वपूर्ण राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनांची अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो। मित्रांनो, बघा मित्रांनो, आज जी.आर प्रसिद्ध केलेला आहे। तर जी.आर मध्ये काय म्हणताय, तर जिवंत 7/12 मोहीम अंतर्गत 7/12 वरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदणी प्रक्रिया ही पूर्ण करायची आहे। मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने किंवा विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसाची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावं लागतं। या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत 7/12 मोहीम राबवण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, तर सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदणी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदणीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत 7/12 मोहीम राबवण्यात यावी असे निर्देश राज्य सरकारने किंवा महसूल विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध करून दिलेला आहे। मित्रांनो, सदर मोहीम राबवण्यासाठी खालील प्रमाणे कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे महसूल विभागाकडून। तर बघा, कालावधी 1/4/2025 ते 5/4/2025 दरम्यान काय कारवाई करण्याचं राज्य सरकारने सांगितले, तर ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदार यांची यादी तयार करायची। बघा, जेवढी ग्रामपंचायती असतील तर तहसीलच्या अंडरमध्ये तर तेवढ्या ग्रामपंचायतीमध्ये जे पेंडिंग जे प्रकरणं असतील तर ते सोडवायची असे जो आदेश आहे तो राज्य सरकारने या जी.आरच्या माध्यमातून तलाठी किंवा महसूल अधिकारी यांना दिलेला आहे। आणि गावात जेवढीही न्यायप्रविष्ट प्रकरणे असतील तर ते सोडायचं त्यांना सांगितलेलं आहे। मित्रांनो, त्यानंतर मयत खातेदार यांची यादी सुद्धा राज्य सरकारने महसूल अधिकारी आणि तलाठी यांना तयार करायला सांगितलेले। मित्रांनो, त्यानंतर पुढचा कालावधी आहे तो 6/4/2025 ते 20/4/2025 दरम्यान वारस संबंधित आवश्यक कागदपत्रे, मृत्यू दाखला, वारसबाबत सत्य प्रतिज्ञा लेख, त्यानंतर स्वयं घोषणापत्र, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांचे नावे, वय, पत्ते व दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, रहिवाशी बाबतचा पुरावा ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांच्या मार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणे। मित्रांनो, बघा, ज्या मित्रांना आपल्या मयत खातेदारांना किंवा आपलं मयत खातं असेल तर त्यांना जरी वारस नोंदणी करायची असेल तर त्यांनी काय करायचं, तर तुमच्या तलाठीशी तुम्ही संपर्क साधायचा आहे। तलाठीशी संपर्क साधताना एवढे डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत घेऊन जायचे, जसे की वारस संबंधी आवश्यक कागदपत्रे, मृत्यू दाखला, वारसबाबत सत्य प्रतिज्ञा लेख, स्वयं घोषणापत्र, पोलीस पाटील किंवा सरपंच, ग्रामसेवक यांचा दाखला आणि सर्व वारसांचे नावे, वय, पत्ते व दूरध्वनी क्रमांक एवढ्या गोष्टी घेऊन तुम्ही तुमच्या गावाच्या तलाठीकडे जायचं आहे। मित्रांनो, आणि नंतर तलाठी चौकशी करून तुमचं जे वारसता नोंदी तर ते वारसा नोंदणी ऑनलाईन प्रक्रियामध्ये समाविष्ट करून घेईल। मित्रांनो, त्यानंतर पुढचा जो शेड्यूल आहे तो म्हणजे 21/4/2025 ते 10/5/2025 ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा।
त्यानंतर त्यांच्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यानुसार 7/12 दुरुस्त करावा, जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती 7/12वर नोंदवलेल्या असतील. मित्रांनो बघा, जेवढेही मयत जे खातं आहे तर त्याला जे नोंद वारस नावे आहेत तर ते वारस नावे ऑनलाईन पद्धतीने इन्क्लूड करण्यात यावं, असं या जे आरमध्ये महसूल अधिकारी किंवा तलाठी यांना निर्देश देण्यात आलेले आहे. मित्रांनो जे मयत खातं असतील तर त्यांना जे वारस नोंदी तर त्या ऑनलाईन पद्धतीने 7/12मध्ये दुरुस्त करण्यात यावे असेही निर्देश या जे आरमध्ये देण्यात आलेले आहेत. मित्रांनो तर वरील कालबद्ध कार्यक्रम राबवण्याकरिता खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहे. संबंधित तहसीलदार यांची त्यांच्या तालुक्यारित्या समन्वय अधिकार म्हणून नियुक्ती राज्य सरकारने केलेली, जो तहसीलदार असेल तर तहसीलदार सर्व या प्रोसेसवर त्यांची नजर असेल. ही प्रोसेस प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक गावामध्ये राबवण्याचे निर्देश महसूल विभागाने किंवा राज्य सरकारने दिलेले आहेत. मित्रांनो आतापर्यंत तुम्हालाही जरी तुमच्या मयत जे खातं असेल तर त्याला वारस नोंदणी लावण्यासाठी काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला आता पुढे येणार नाही. मित्रांनो हा जो कार्यक्रम राज्य सरकार जिवंत 7/12 कार्यक्रम राबवत आहे तर जिवंत 7/12 कार्यक्रमाअंतर्गत तुमच्या ज्या 7/12वर ज्या वारसाच्या नोंदी तर त्या लवकर व्हाव्या त्यासाठीच राज्य सरकार आज जिवंत 7/12 कार्यक्रम राबवत आहे किंवा जिवंत 7/12 मोहीम राबवत आहे. मित्रांनो तर अशा पद्धतीने महसूल विभागाने आज जे आर काढलेला आहे. मित्रांनो तुम्हालाही जरी अडचण येत असेल तुमच्या जो मयत 7/12 असेल त्याच्यावर वारस नोंदणी लावण्यासाठी तर तुम्ही या मोहिमेअंतर्गत तुमचे वारस नोंदणी तुमच्या 7/12वर लावू शकता. मित्रांनो काही अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. हा जे आरची पीडीएफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लावून देईल, सो तिथे डाउनलोड करून तुम्ही हा जे आर वाचू शकता. मित्रांनो व्हिडिओ अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओवर. तोवर जय महाराष्ट्र.